दिन रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. सध्या हे सगळं वाघमारे, माझी ना लई दिवसांपासूनची इच्छा होती तुम्हाला असं कुठेतरी छान फिरायला घेऊन जायची. तुम्ही इन्स्पेक्टर झाला ना त्यानंतरच मला तुम्हाला घेऊन जायचं होतं, पण जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा फटाला या तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं तुझीच गधून गाई सुचना ग. वाघमारे, आता आपल्या आयुष्यात काय गोंधळ सुरू आहे तुम्हाला माहितीच आहे, जीवाला या याड लागलं. आणि ह्या सगळ्यात आपल्याला बी मोकळा श्वास घ्यायची गरज होतीच ना. त्यासाठी हा सगळा प्लॅन केला. आता तरी खाली उतरा प्लीज. हो रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. हो रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. मन तुझ्या माग धावा फटाला या तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही. जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. वाघमारे, एकच मिनिट हा. सत्या सत्या वाघाच्या का बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. काय बिबट्याने वाघ इथं कसं शक्य आहे? तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. भास नाही, खरंच आवाज आला मला. सत्या तिथं बघ, तिथं झाडीत कुणीतरी शिरलंय. वाघ नाही तर बिबट्याच असेल. वाघमारे, आज आयुष्यात पहिल्यांदा मला कळलं की आपल्या आयुष्यात आजूबाजूला बिबट्याचं असणं किती गरजेचं आहे. तुला मजा वाटते वे? खरोखर वाघ समोर आला ना, सगळ्यात आधी तू धुम टोकशील. हाईक, इथं राहणार लई रिस्क आहे. आपण जाऊया, चल चल गाडी काढतो, चल. पण अरे थांबा, शांत व्हा. मी तुम्हाला सांगू बिबट्याचा आवाज कुठून आला ते? म्हणजे थांबा. इथनं आला बिबट्याचा आवाज. अशी गमत कोण करते वे? घाबरले ना मी. आओ, चेष्टा केली वाघमारे. एक दिवस अशीच गमत करशील आणि खरोखर समोर वाघ आला तर तुमच्या आधी मी त्याच्या समोरच आहे. जेव्हा केव्हा हे जग सोडून जायचं ठरवशील ना, मला पण बरोबर घेऊन जाशील. कारण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. वाघमारे, अहो तुम्ही येडाय का हो जरा? एकत्र मरायचा का विचार करता? एकत्र जगायचा विचार करा ना. अहो अजून लई जगायचंय आपल्याला, लई एन्जॉय करायचंय. तुम्ही वा पुढं, तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज घेऊन येतो. चला. वाघमारे, तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. टॅन. कंस आठवतं तुम्हाला? एकदम चोख प्लॅनिंग दिसतंय. हा मग सत्यजित सुर्वेचं नियोजन आहे.
सत्यजित सुर्वेचं नियोजन एकदम चोखच असतंय. चूल मांडावी लागेल ना.